इयत्ता 5वी स्कॉलरशिप, विषय इंग्रजी. 16 धडे आपले शिकवून झालेले आहेत आणि आज आपण युनिट नंबर 4 न्यूमरिकल इन्फॉर्मेशन, डेज ऑफ द वीक अँड मंथ्स ऑफ द इयर. हा अत्यंत सोपा धडा आहे की ज्याचं तुम्हाला पहिलीपासून आपण शिकवलेलं आहे, नॉलेज आहे त्याचं तुम्हाला. मग आठवड्याचे दिवस, डेज ऑफ द वीक म्हणजे काय? आठवड्याचे दिवस. सांगा मला आठवड्याचे दिवस, डेज ऑफ द वीक. 7. विच आर दे? नाव सांगा. संडे, मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. करेक्ट आहे. आता पुढं मंथ्स ऑफ द इयर सांगा सगळ्यांनी. किती असतात मंथ्स ऑफ द इयर? 12. हां, नेम. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. एवढं तर नॉलेज तुम्हाला आहे. आता या धड्यावर सगळं नॉलेज असताना प्रश्न कसे फिरवून विचारले जातात ते आपल्याला बघायचे. तर आता यासाठी आपण पेज नंबर 72 काढा सगळ्यांनी. त्याच्यावरचा क्वेश्चन नंबर 1 घेऊया आपण. लक्ष द्या, मी वाचते, तुम्ही बोट ठेवा. इकडं तिकडं बघायचं नाही, आपल्या आपल्या पुस्तकात बघायचं, समजून घ्यायचं. प्रश्न कसा विचारलाय, विचार कसा करायचा, पर्याय कसा शोधायचा, हे टेक्निक शिकायचे आपल्याला. स्कॉलरशिप म्हणजे वेगळं काय करायचं का? फक्त काळजीपूर्वक वाचन आणि काळजीपूर्वक पर्याय योग्य रंगवणे, एवढंच आपल्याला इथं शिकायचं आहे त्या नॉलेजचा वापर करून. नॉलेज सगळ्यांकडे आहे. डेज ऑफ द वीक सगळ्यांना माहिती आहेत. फ्रायडेच्या नंतर कुठला वार येतो ते माहिती आहे. फ्रायडेच्या आधी कुठला वार येतो ते माहिती आहे. पण प्रश्न विचारल्यानंतर आपलं चुकता कामा नये, हे आपल्याला शिकायचं आहे. आणि त्यासाठी हा सराव चालू आहे. उगीच टाईमपास म्हणून चालू आहे का अथर्व? नाही, आपल्याला शिकायचं आहे. आता सगळ्यांना माहिती आहे मंथ्स ऑफ द इयर, वर्षातले महिने सगळे माहिती आहेत. पण फेब्रुवारीच्या आधी कुठला महिना येतो, फेब्रुवारीच्या नंतर 2 महिन्यांनी कुठला महिना येतो, हे सगळ्यांना माहिती आहे. पण प्रश्न जर फिरवून विचारला तर विचार कसा करायचा ते आपल्याला प्रश्न सोडवल्यानंतर कळतं. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपण जेव्हा सोडवतो तेव्हा आपल्याला ते नॉलेज येतं. त्याच्यामुळे आपण प्रश्न सोडून घेतोय. बघा, पहिला क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट स्पेलिंग ऑफ द गिवन मंथ. महिन्याच्या नावाचे बरोबर स्पेलिंग निवडा. म्हणजे नुसती नावं माहिती असून चालणार आहे का? तुम्हाला प्रत्येक महिन्याचं स्पेलिंग पाठ असणं गरजेचं आहे. किती जणांचे स्पेलिंग पाठ आहेत रे जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत? एकाचाच हातवर आलाय. म्हणजे तुम्हाला किती गरज आहे बघा अभ्यास करायची. जर तुमचे स्पेलिंग पाठ नसेल तर ह्या धड्यावरचे प्रश्न चुकणार. श्रुती, का बरं स्पेलिंग पाठ नाहीत तुमचे? पहिलीपासून काय करतोय आपण तेच करतोय की रे. किती तक्ते तयार केलेत, किती पाठांतर करून घेतले. हां, सगळ्या मुलींचे हात खाली आहेत. तसं नाही चालणार. पाठांतर कुणी आपल्या मम्मी पप्पांनी करायचं का शिक्षकांनी करायचं? कुणी करायचं पाठांतर? तुम्हीच सांगा आता, कुणी करायचं? आपली जबाबदारी आहे ना ती. वेळ काढणं, पाठांतर करणं आपली जबाबदारी आहे. दररोज मी सांगितले इंग्रजीचं दररोज 2 तास पाठांतर झालं पाहिजे आणि मराठीचं 2 तास. तरच तुम्ही स्कॉलरशिपच्या परीक्षेत पास होऊ शकता. जर तुम्ही पाठांतराला वेळ दिला नाही तर सपशेल सगळेजण नापास होणार, तेवढं लक्षात ठेवायचं. पास होण्याची अपेक्षाच करू नका. प्रामाणिकपणे स्वतःला विचारा की मी खरंच पाठ करतोय का, खरंच मी पाठांतराला बसतोय का, बसते का. स्वतः आठवा आणि मग पास होण्याची अपेक्षा करा तुम्ही. नाही तर उगी पैसे व्यर्थ ते सगळे, काहीच उपयोग नाही त्याचा. जेव्हा स्पेलिंग पाठ आहेत का म्हटल्यावर हात वर करायला लागतो. एका मुलाचा हात आहे वर्गात, का बरं तसं? हां, गप्पा मारायला किती वेळ मारता गप्पा? 2-2, 3-3 तास गप्पा चालू असतात. माझं हे राहिले, माझं ते राहिले असं म्हणायचं असतं रे बाळांनो. आपला शाळेत सुद्धा वेळ काढून पाठांतर केलं पाहिजे. तुम्ही सांगायची गरजच पडली नाही पाहिजे बसा पाठांतराला म्हणून. पहिला क्वेश्चन आहे, महिन्याच्या नावाचे बरोबर स्पेलिंग निवडा. OCTUBER, OCTBAR, OCTOMBER आणि OCTOBER बरोबर नावाचे.
ऑक्टोबर. पहिला पर्याय, दुसरा पर्याय आणि तिसरा पर्याय या तिन्ही पर्यायामध्ये ऑक्टोबरचं स्पेलिंग चुकीचं दिलेलं आहे. चौथ्या नंबरचा जो पर्याय त्याच्यातच ऑक्टोबरचं. आता कुणाला कळेल हे चौथा पर्याय बरोबर आहे म्हणून? ज्याचं स्पेलिंग पाठ आहे त्याला. म्हणजे किती महत्त्व आहे बघा पाठांतराला. गेले मग 2 मार्क गेले तुमचे, मिळणारच नाहीत स्पेलिंग पाठ नसतील तर. तुम्ही कुठल्या तरी 1, 2, 3 पैकी एकाला गोल करून येत जाल परीक्षेत, मग काय उपयोग आहे? आपल्या घरचे आपल्याला ओरडतात, अरे अभ्यास कर अभ्यास कर, मॅडम सांगतात पाठांतर करा, आणि आपण काहीच करत नाही. आपण निवांत घरी पण वेळ वाया घालवतो आणि शाळेत पण वेळ वाया घालवतो. मग कसे मार्क पडतील आपल्याला? नाहीच पडणार मार्क. आणि अभ्यासू मुलं पण लगेच कळतात बरं का. अभ्यास कोण करते ते लगेच कळतं चेहऱ्यावरून. त्या मुलाच्या चेहऱ्यावर असा कॉन्फिडन्स असतो ना की लगेच कळतं बाबा ह्याने लय अभ्यास केला. मग ते पण कळतं लगेच. दुसरा क्वेश्चन आहे, हाऊ मेनी मंथ्स ऑफ द इयर हॅव 31 डेज. म्हणजे काय त्याचा अर्थ मराठीत होतोय? वर्षाच्या किती महिन्यांमध्ये 31 दिवस असतात? 31 दिवसाचे महिने कोणते कोणते आणि किती? सांगा. 6, 8, 7 आणि 4. वर्षाच्या कुठल्या कुठल्या महिन्यांमध्ये 31 दिवस असं आपण शिकवलं तर बघा, असं हाताचं हे करून. जानेवारीला 31 इथं उंचवट्यावर जानेवारी घ्यायचा. आणि उंचवटे म्हणजे काय? 31 दिवस. हे शिकवले ना आपण टॅक्ट. विसरलात का सगळे? मग किती महिने झाले कोणते कोणते? जानेवारी, मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर आणि डिसेंबर. या महिन्यांमध्ये 31 दिवसांचा महिना असतो, म्हणून ते 7 महिने आहेत. किती? 7. म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर. तिसरा क्वेश्चन, इफ 10th March was a Wednesday, then what day will be there on 16th March? म्हणजे काय? 10 मार्चला जर बुधवार होता, बघा आता कॅलेंडरचा प्रश्न विचारला इथं. खिडकी लाव जरा ती. 10 मार्चला बुधवार होता, तर 16 मार्चला कोणता दिवस असेल? मग काय करावं लागेल रे? काय करावं लागेल? 10 मार्चच्या पुढे 16 मार्च किती दिवसांनी येतो? 6 दिवसांनी येतो. 10 पकडा ना. 10 मार्च पासून 10, 11, 12, 13, 14, 15, 16. 10 मार्च पण पकडायचा, कारण 10 मार्चला कुठला वार म्हणलंय? बुधवार. मग 10 मार्च पकडायचा. मग 10 मार्च नंतर 16 मार्च कितव्या दिवसांनी येतो? कितव्या दिवशी येतोय? अजून मोजलंच नाही का तुम्ही? अरे मोजा की. 10 मार्च पासून 16 मार्च मोजा. 10, 11, 12, 13, 14, 15, 16. कितवा दिवस आला? 7. मग एकच वार किती दिवसांनी परत येतो? 7. किती दिवसांनी? 7. मग कुठला वार येईल 16 मार्चला सुद्धा? ट्यूसडे, सॅटरडे, संडे, मंडे. बुधवार पासून पुढे 7वा दिवस. बुधवार पासून पुढे 7वा दिवस मोजा. कुठला आला? ट्यूसडे. म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे.